Good morning, everyone. Myself, Munde Sonali. I am a research scholar in Swami Ramanand Tirth Marathon Vidyalaya. मी आज तुम्हाला पेट 2022 इंग्लिशच्या पेपरचे अनालिसिस सांगणार आहे. चला सुरुवात करू. फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट. The difference between Plato and Aristotle was that प्लेटो आणि अरिस्टॉटल हे तत्वज्ञानी होते. जर प्लेटोचा जर विचार केला तर प्लेटो हे आदर्शवादावर फोकस करणारे होते, ज्यांना आत्मा ही एकमेव गोष्ट वाटत होती आणि शरीर हा त्याचा अडथळा वाटत होता. आणि जर अरिस्टॉटल यांचा विचार केला तर अरिस्टॉटल यांचं भौतिक जगावर लक्ष केंद्रित होतं. म्हणजे ते समजत होते की शरीर आणि आत्मा हे अविभाज्य आहे. म्हणजेच प्लेटो हे अमूर्त गोष्टींना महत्व देत होते, तर अरिस्टॉटल हे अनुभवजन्य गोष्टींना महत्व देत होते. तर या गोष्टीशी निगडीत असलेला आपला ऑप्शन आहे ऑप्शन बी. प्लेटो वॉज रिगरसली abstract and Aristotle was imperial and concrete. Question number 2. Allophones are, and the options are several variants of a phoneme, B. Phonemic sounds, C. Not used in English, D. Specific to some language. Allophones are sounds. A phoneme is a set of allophones. जेव्हा आपण एखाद्या शब्दाचं स्पेलिंग कसं आहे त्यावर त्याचा उच्चार किंवा त्याचा आवाज आपण ठरवत असतो. आणि जर ॲलोफोन्सचा जर विचार केला तर अनेक ॲलोफोन्सचा किंवा ॲलोफोन्सचा संच मिळून एक फोनेम बनत असतो. म्हणजे ॲलोफोन्स इज वन ऑफ द फोनेटिकली डिस्टन्स व्हेरियंट्स ऑफ अ फोनेम. तर या प्रश्नाशी रिलेटेड आपलं उत्तर आहे सेव्हरल व्हेरियंट्स ऑफ अ फोनिम्स. म्हणजे फोनिम्सचे व्हेरियंट जे आहेत त्याला आपण ॲलोफोन्स असे म्हणतो. सो द आन्सर इज ऑप्शन ए. Question number 3. The poet of the Elizabethan age, who was also admired by a well-known 20th century critic, is option A. John Milton, second John Donne, C. Sir Thomas Waite, and D. Philip Sidney. Sir John Milton, John Donne, this is this these are the poets. John Donne was a part of the second generation of the Elizabethan writers. So the answer is John Donne. And as well as John Donne is considered a permanent representative of the metaphysical poets. जर तुम्हाला प्रश्न विचारला मेटाफिजिकल पोएट्सशी रिलेटेड तर त्याचा आन्सर असेल जॉन डोनी. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर क्वेश्चन 4. द शिप इन द राईम ऑफ एनिसेंट मरीन इज सपोज टू सफर ड्यू टू. राईम ऑफ द एनिसेंट मरीन्स इज ही जे पोयम आहे ही पोयम आहे बाय सॅम्युअल टेलर कोलब्रिज. आता या पोयम मध्ये काय आहे तर अल्स्ट्रॉस नावाचा एक व्यक्ती आहे ज्याला काय केलेलं आहे गोळी घालून मारलेला आहे. आणि गोळी घालून मारल्याबरोबरच त्याचा अटलांटिक महासागरावरील प्रवास काय आहे आणि त्या प्रवासामध्ये त्याने कोणत्या कोणत्या समस्यांना फेस केलेलं आहे त्या समस्येबद्दल माहिती आपल्याला या पोयम मध्ये सांगितलेली आहे. आणि जर आपण पर्यायांचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला डी पर्याय सिमिलर वाटतोय, किलिंग ऑफ अन अल्स्ट्रॉस. So the answer is question D. Next, question number 5. In the USA, developed a philosophy that saw all the creation as a unified whole. USA ची जी फिलॉसॉफी आहे जी त्यांनी डेव्हलप केलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सडेंटलिस्ट लोकांविषयी माहिती दिलेली आहे. ट्रान्सडेंटलिस्ट म्हणजे काय, अतिरेकी. यांच्यामध्ये काय अतिरेकवाद किंवा अतिरेकी लोकांबद्दल यांच्यामध्ये काय आहे की समाज, संघटित धर्म, राजकीय पक्ष ही काय करतात तर व्यक्तीची शुद्धता भ्रष्ट करतात. जर व्यक्तीमध्ये व्यक्तिवाद, आत्मनिर्भरता म्हणून जर लक्ष दिलं तर त्यामुळे काय होईल, शिक्षण, महिलांचे हक्क, निर्मूलन सुधारणा याबाबत आपली पुरोगामी भूमिका स्पष्ट केली जाते. त्यामुळे या फिलॉसॉफीमध्ये क्रिएशन ऑफ युनिफाईड होल जर विचार केला तर ऑप्शन नंबर बी द ट्रान्सडेंटलिस्ट हे उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 6. द डिफरन्स बिटवीन मॉडर्निझम अँड पोस्ट मॉडर्निझम इज. जर मॉडर्निझम अँड पोस्ट मॉडर्निझम जर याच्याबद्दल जर विचार केला तर दीज आर टू डिफरंट मुवमेंट्स. या दोन वेगवेगळ्या चळवळी आहेत. मॉडर्निझम एमर्ज इन लेट 19
अँड अर्ली 20th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकाच्या उशिरा आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला मॉडर्निझम आलेला आहे. अँड पोस्ट मॉडर्निझम कधी आहे? पोस्ट मॉडर्निझम बिगॅन टू टेक शेप इन द मिड 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 20व्या शतकाच्या मध्यस्थ काय झालेलं आहे? पोस्ट मॉडर्निझम आलेलं आहे. या दोन्ही चळवळी कशा आहेत? साहित्यिक चळवळी आहेत, ज्याच्यामध्ये काय केलं जातं? थीम, शैली आणि ऐतिहासिक संदर्भाबद्दल याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. आणि या दोन्ही पण त्यांच्या त्यांच्या थीम बद्दल, त्यांच्या त्यांच्या शैलीबद्दल आणि त्यांच्या त्यांच्या इतिहासाबद्दल वेगवेगळ्या आहेत. तर मॉडर्निझम काय सांगतो? मॉडर्निझम तर मानसशास्त्रीय गोष्टींवर मॉडर्निझम फोकस करतो. अँड पोस्ट मॉडर्निझम काय करतो? तर ओपन ओपन म्हणजे ज्या सध्याच्या मुक्त अशा संकल्पना आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. तर आपल्या पर्यायापैकी जर आपण विचार केला तर बी हे ऑप्शन याच्याशी रिलेटेड आहे. दॅट where modernism focused on integrity and psychology and postmodernism was open and intertextual. So the answer is option B. Question number 7. Dash begins by saying that good comedies are rare. गुड कॉमेडीज हा दुर्मिळ असतात असं कुणाचं म्हणणं आहे? तर असं जर आपण वाचलेलं असेल शेक्सपियर, मेरेडिथ, गोल्डस्मिथ आणि जॉन्सन यांच्यापैकी जर आपण विचार केला तर मेरेडिथ यांच्या मते आहे की गुड कॉमेडीज या रेअर्स आहेत, थोड्याच आहेत. आणि जर मेरेडिथ यांच्याविषयी जर विचार केला तर मेरेडिथ हे एक इंग्रजी कवी आणि कादंबरीकार होते जे त्यांच्या बुद्धी आणि ऍफ्रोस्टिक शैलीसाठी ओळखले जातात. जर परीक्षेमध्ये असा उपप्रश्न येऊ शकतो ऍफ्रोस्टिक शैली, तर त्याचं उत्तर असेल की मेरेडिथ. मेरेडिथ त्यांच्या ऍफ्रोस्टिक शैलीसाठी ओळखले जातात. आणि त्यांच्या ऍफ्रोस्टिक शैली म्हणजे काय? तर त्यांनी पात्राचा मानसशास्त्रीय अभ्यास केलेला आहे, जीवनावरील वैयक्तिक दृष्टिकोन पाहिलेला आहे आणि स्त्रियांचा पुरुषांच्या बरोबरीचा विचार केलेला आहे. त्यामुळे मेरेडिथ हे अत्यंत फेमस पोएट आणि नॉवेलिस्ट आहेत. त्याचबरोबर मेरेडिथ यांना फादर ऑफ इंग्लिश कॉमेडी म्हणजे इंग्रजी कॉमेडीचे जर जनक कुणाला म्हटलं जातं तर बेन जॉन्सन यांना म्हणलेलं जातं. मेरेडिथचा इथं उल्लेख येत नाही, परंतु ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे की बेन जॉन्सन यांना इंग्लिश कॉमेडीचे जनक म्हटले जातं. सो द आन्सर इज बी, मेरेडिथ. क्वेश्चन नंबर 8. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी सेड टू द इम्प्रोनिस लिटरेचर? इम्प्रोनिस लिटरेचर म्हणजे काय? प्रभाववादी साहित्य. आता खाली जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन पैकी सर्व असे साहित्यच आहेत. फर्स्ट आहे जेम्स जॉयस इसिलिस, सेकंड रॉबर्ट्स मॅडम बोवरी, थर्ड जोसेफ कोनार्ड हार्ट्स ऑफ डार्कनेस अँड डॉस्टोव्स्की क्राईम अँड पनिशमेंट. तर या चारही साहित्यांचा आपण जर विचार केला तर जेम्स युलिसिस काय आहे? तर हे आधुनिकवादी नॉवेल आहे, ज्याच्यामध्ये आधुनिक कादंबरी आहे, ज्या आधुनिकतेबद्दल सांगितलेलं आहे. दुसऱ्या ऑप्शनचा जर विचार केला आपण तर ही एक नॉवेल आहे. कोणती? फ्लॉबर्ट्स मॅडम बोवरी, जे एक नॉवेल आहे बाय गुस्टेव फ्लॉबर्ट, ज्याच्यामध्ये प्रांतीय शिष्टाचाराबद्दल माहिती आपल्याला सांगितलेली आहे. थर्ड आहे जोसेफ कोनार्ड्स हार्ट ऑफ डार्कनेस, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं? पाश्चात्य जो वास्तववाद आहे त्या पाश्चात्य वास्तववादाचं भयावहतेचं जे परीक्षण म्हणजे त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि त्यावेळेची जी काही कंडिशन होती त्याचं परीक्षण या कादंबरीमध्ये केलेलं आहे. आणि फोर्थ डॉस्टोव्स्की क्राईम अँड पनिशमेंट याच्याबद्दल जर विचार केला तर ही काय आहे? एका गरीब विद्यार्थ्याबद्दलचं मानसिक विश्लेषण आहे. जर आपण या चारही गोष्टींचा जर विचार केला तर चारही गोष्टींमध्ये जर प्रभाववादी साहित्य जर कोणतं आहे जर ओळखलं जातं तर ते आहे सी, जोसेफ कोनार्ड हार्ट ऑफ डार्कनेस, ज्याच्यामध्ये ह्या वसाहतवादाचं परीक्षण केलेलं आहे. सो द आन्सर इज आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 9. When Saussure made a distinction between and parole, what he meant by language? सॉस्युर यांचा जर विचार केला तर सॉस्युर यांनी भाषा आणि परल यामधील फरक ओळखलेला आहे. सॉस्युर हे एक लेखक आहेत किंवा त्यांनी काय सांगितलेलं आहे की भाषा आणि परल या दोन्ही बद्दल त्यांचं खूप डीप असं विश्लेषण आहे. जर वेळ भेटला तर वाचून घ्या, कारण या दोन्हीवरही उपप्रश्न विचारले जाऊ शकतात. आता सॉसिर यांच्या मते काय आहे? भाषा ही एक वैयक्तिक वापरकर्ता असून ती स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेल्या भाषेचं अमूर्त रूप आहे. म्हणजे ती स्वतंत्रपणे अस्तित्वात असली पाहिजे, ती पण कशी? अमूर्त रूपात असली पाहिजे. पद्धतशीर नियम असले पाहिजेत, परंपरा असली पाहिजे. कारण भाषा काय आहे? भाषा ही एक प्रणाली आहे. आणि या अमूर्त गोष्टींचा जर विचार करायचा जर म्हणलं भाषेमध्ये तर त्यांच्या मते आपलं ऑप्शन काय येईल? सी, ऍबस्ट्रॅक्ट नॉलेज ऑफ द लँग्वेज. म्हणजे ससीर यांच्या मते लँग्वेज काय आहे? जर एक भाषेचं अमूर्त ज्ञान असलेली गोष्ट आहे.
त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, ऍबस्ट्रॅक्ट नॉलेज ऑफ द लँग्वेज. क्वेश्चन नंबर 10. इन द इंग्लिश लँग्वेज येस नो क्वेश्चन्स आर आस्क्ड इन डॅश. आता आपल्या इंग्लिशमध्ये काही टोन्स आहेत. टोन्स म्हणजे काय? फॉलोइंग टोन्स, रायझिंग टोन्स सांगितले. फॉलोइंग टोन्स म्हणजे काय? ज्याचा आवाज आपण खूप कमी करून बोलतो. आणि रायझिंग टोन म्हणजे उच्च आवाजात बोलतो. येस नो टाईप क्वेश्चन मध्ये आपल्याला उत्तर दिलं जातं एकतर येस किंवा नो. तर त्यावेळेस आपल्याला त्याचं रायझिंग टोनच वापरलं पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं रायझिंग टोन, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 11. जीएम हॉपकिन स्प्रिंग इज डॅश सोनेट. जीएम हॉपकिन यांची स्प्रिंग एक सोनेट आहे. जर सोनेटचा जर आपण विचार केला तर सोनेटचे मेन 3 टाइप्स पडतात. मुख्य 3 प्रकार आहेत. आणि त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं की ही जे एम हॉपकिन्स यांची जी स्प्रिंग आहे ती कोणत्या सोनेटमध्ये येते. इथं ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. मॉडर्न, बी पेट्राचन, सी शेक्सपियरन अँड डी नन ऑफ द अबो. जसं मी सांगितलं, सोनेटचे मेन 3 प्रकार आहेत. कोणते? फर्स्ट आहे इटालियन, सेकंड आहे इंग्लिश आणि थर्ड आहे स्पेसिरियन. तर स्पेसिरियन. तर पेट्राचन यालाच काय म्हटलं जातं? इटालियन. म्हणजे इटालियनचं दुसरं नाव पेट्राचन आहे आणि पेट्राचनचं दुसरं नाव आहे इटालियन. जर शेक्सपियरियन सोनेटचा जर आपण विचार केला तर त्यांना काय म्हटलं जातं? इंग्लिश सोनेट किंवा शेक्सपियरियन सोनेट. त्याचबरोबर याला थर्ड असं नाव आहे एलिझाबेथन सोनेट. एलिझाबेथन सोनेट कशाला म्हटलं जातं असं जरी विचारलं तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. तर इंग्लिश सोनेट किंवा शेक्सपियरियन सोनेट. आणि प्रत्येक सोनेटचं काय असते? ऑल सोनेट हॅव डिफरंट रायमिंग पॅटर्न. रायमिंग पॅटर्न सगळ्यांना माहित असतात. रायमिंग पॅटर्न म्हणजे आपली जी कवितेचे जे शब्द आहेत त्याच्यातली रायमिंग स्कीम काय आहे याच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहित असतं. आणि त्या स्कीमवर त्यांचे काय झालेले आहेत? प्रकार ठरलेले आहेत. जर आपण हॉपकिनच्या स्प्रिंग या कवितेचा जर विचार केला तर ही आपण पेट्राचन म्हणून ओळखली जाऊ शकतो. का? कारण याची जी कविता आहे ही 14 ओळींची कविता आहे. ज्या कवितेचं स्ट्रक्चर आहे रेग्युलर स्ट्रक्चर आहे. आणि रेग्युलर स्ट्रक्चर काय असते? ऑक्टेट किंवा सेसेट. आता ऑक्टेट आणि सेसेट याच्याबद्दल जर पाहिलं तर ऑक्टेट म्हणजे काय की ज्याच्या पहिल्या कडव्यामध्ये 8 ओळी असतात आणि सेसेट जर म्हटलं तर त्याच्या दुसऱ्या कडव्यामध्ये 6 ओळी असतात. आणि हे आहे रेग्युलर स्ट्रक्चर. त्याच्यामुळे स्प्रिंग ही जी पोयम आहे ही पेट्राचन याच्यामध्ये येते किंवा त्याला इटालियन सोनेट असंही म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पेट्राचन. क्वेश्चन 10. When Macaulay introduced English in India, the objective was. आता मेकॉले यांचं जर नाव आपण विचार केला तर थॉमस बॅबिंग्टन मेकॉले असं म्हटलं जातं. मेकॉले यांनी काय केलेलं आहे की एक इंग्लिश इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणलं जातं? ही इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ इंग्लिश एज्युकेशन. इंग्लिशचं जे एज्युकेशन आहे त्याचे फादर किंवा त्याचे जनक म्हणून पण मेकॉले यांना ओळखलं जातं. आता यांच्या इंग्रजीनुसार त्यांना काय करायचं होतं किंवा त्यांच्या इंग्रजीचे उद्देश काय होते? तर त्यांची इंग्रजी निर्माण करण्यामागचा उद्देश हा होता की भारतातील जे जे काही निवासी लोक आहेत तर त्या निवासी लोकांना इंग्रजी देण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना इंग्रजी शिकवणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. तर आपल्याला दिलेले ऑप्शन काय आहेत? ए आहे टू हेल्प इंडियन स्पीक इंग्लिश, सेकंड आहे टू एनेबल इंडियन्स कम्युनिकेशन विथ द इंग्लिशमॅन, सी टू अँग्लिसाइज इंडियन अँड डी टू इन्क्रीज द यूज ऑफ रोमन स्क्रिप्ट. तर त्यांच्या ज्या आपण आता ज्या गोष्टींचा विचार केला किंवा ज्या गोष्टींबद्दल आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की त्यांना भारतीयांचं काय करायचं होतं? इंग्रजीकरण करायचं होतं. म्हणजे भारतीय लोकांना इंग्रजी कशी येईल किंवा ते कशी बोलतील किंवा त्यांच्यामध्ये इंग्रजी कशी स्थापित होईल याच्याशी महत्व होतं. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी टू अँग्लिसाइज इंडियन म्हणजेच भारतीयांचं इंग्रजीकरण करणे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. The critical text is written in the form of dialogue presenting various points of view is. आता बघा प्रश्नामध्ये जर विचार केला तर क्रिटिकल टेक्स्ट म्हणजे काय? गंभीर लेखन. गंभीर लेखन. त्याच्यानंतर दुसरा जर पॉइंट आपण याच्यामध्ये विचार केला तर काय? फॉर्म ऑफ डायलॉग्स. संभाषणाच्या स्वरूपामध्ये लिहिला जातो किंवा बोलण्याच्या स्वरूपामध्ये लिहिला जातो. आणि तिसरा जर पॉइंट याच्यामध्ये बघितला, व्हेरियस पॉइंट्स ऑफ व्ह्यू, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं गंभीर लेखन. काय? व्हेरियस पॉइंट्स ऑफ व्ह्यू म्हणजेच वेगवेगळ्या विचारातून किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण जे गंभीर लेखन लिहितो किंवा गंभीर लेखन जे करतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत पोएटिक्स, दुसरा आहे फिड्रस,
थर्ड, अँड एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझी, अँड डी ऑन द सबलाईम. जर आपण एवढ्या सगळ्या बाबींचा जर विचार केला, कोणत्या की क्रिटिकल कंडिशन काय असेल किंवा क्रिटिकल टेक्स्ट, गंभीर लेखन आणि वेगवेगळ्या उद्देशाने जर लिहायचं म्हटलं तर तो आपला काय होणार आहे, एसे टाईप होणार आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल, अँड एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझी, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. द करंट थिअरी ऑफ लँग्वेज टीचिंग अटेम्प्ट्स टू टीच लँग्वेज थ्रू. आता सध्याची जी आपली लँग्वेज टीचिंगची जी पद्धती आहे ती कशी आहे? ऑप्शन्स आर स्टडी ऑफ ग्रामर, बी प्रोनाउन्सिएशन, सी कम्युनिकेशन, अँड डी रायटिंग. तर याचं उत्तर येईल कम्युनिकेशन, संभाषण. का? कारण आज आपण जी काही इंग्रजी शिकण्याची जी शैली वापरतो किंवा ही जी थिअरी आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही आहे संभाषणामार्फत. आपण संभाषण कसं करतो, म्हणजे मी काही संभाषण बोलणार, तुम्ही काय बोलणार, आणि याच्याद्वारे जे आपण शिकतो त्याला काय म्हणायचं, लँग्वेज टीचिंग. तर याचं उत्तर येईल ऑप्शन सी, कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. Dash polarize the philosophy of artwork as a uniquely individual organization and as an expression of spirit, and hence a creation ordered by its own laws rather than imitation ordered by the laws of something internal to itself. जर या पूर्ण ओळीचा जर आपण मराठीत अर्थ जर लक्षात घेतला तर तुम्हाला एक असा क्ल्यू मिळतो ज्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढणं सहज सोपं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय क्ल्यू सांगितलेला आहे की मेन आर्ट सांगितलेलं आहे. आर्ट म्हणजे काय, कला. आता कलाकृतीच्या तत्वज्ञानाचं पोलरायझेशन करायचं. पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण करायचंय आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचंय की एक्सप्रेशन ऑफ स्पिरिट, आत्म्याची अभिव्यक्ती टाकायची. जर आत्म्याची अभिव्यक्तीमधून जी कलाकृती मिळते तर ती काय आहे किंवा त्याचं ते कोणाचं मत आहे असं आपल्याला या प्रश्नातून समजतं. म्हणजेच लक्षात घ्या की आत्म्याची अभिव्यक्ती म्हणजे आपल्या आत्म्यातून जी काही गोष्टी येतात त्याच्यातून आपण अभिव्यक्त कसं होतो आणि त्याच्यातून कला कशा बाहेर पडतात हे कोणी म्हटलेलं आहे. असं जर दिलं तर इथं ऑप्शन दिलेले आहेत, ए हेगल, बी कांट, सी मॅक्स, डी क्रोस. तर आता बघा, हेगल, कांट आणि क्रोस या तिन्हीचा जर विचार केला तर या तिन्ही पण जे पोएट आहेत किंवा हे जे तत्वज्ञानी आहेत समजू आपण, या तत्वज्ञानांनी काय सांगितलेलं आहे की सौंदर्याबद्दल तिघांचेही कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये फक्त मार्क्स सुटतील का, कारण मार्क्सचं काय आहे की साहित्य कोणत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये तयार झालेलं आहे याच्याशी सहसंबंध मार्क्स यांनी सांगितलेला होता. त्याच्यामुळे मार्क्स या गटात मोडत नाहीत. पण या तिघा जणांचा जर आपण विचार केला, हेगल, कांट अँड क्रोस, तर हेगल कोण होते? हेगल एक जर्मन तत्वज्ञानी होते. त्यांनी पण काय सांगितलेलं आहे की सौंदर्याबद्दल त्यांनी पण कन्सेप्ट सांगितलेला आहे. त्यांच्या मते सौंदर्याचे दोन प्रकार होते, एक म्हणजे शुद्ध शुद्ध सौंदर्य आणि दुसरं म्हणजे अधिक ठोस सौंदर्य, असं हेगल यांचं म्हणणं होतं. जर कांट यांचा विचार केला तर कांटच्या मते काय होतं, सौंदर्याचा निर्णय नैतिक निर्णयासारखा असून तो भौतिक आणि नैतिक विश्वासाशी सुसंगत आहे. म्हणजे सध्याचा जो भौतिक जग आहे किंवा नैतिक जे जग आहे किंवा जे विश्व आहे त्याच्याशी सुसंगत असणारा सौंदर्याचा निर्णय आहे, असं कांट यांचं मत आहे. आणि जर बेंडेटो क्रोस यांचा जर विचार केला तर यांनी काय सांगितलेलं आहे, कला आणि सौंदर्याबद्दल यांनी एक साहित्यिक समीक्षा केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आत्म्याची अभिव्यक्ती म्हणून कलेची निर्मिती करणे. बघा, आपण विचारलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला आत्म्याची अभिव्यक्ती आणि कला हे तीन मुद्दे आपण लक्षात घेतले होते आणि क्रोस यांनी पण ते सांगितलेलं आहे की आत्म्याच्या अभिव्यक्तीमधून कलेची निर्मिती करणे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर क्रोस, ऑप्शन डी. त्याचबरोबर क्रोस बद्दल एक वाक्य सांगता येईल की क्रोस यांच्या मते कला ही लिरिक इन्स्टिट्यूशन आहे. परीक्षेमध्ये असंही विचारलं जाऊ शकतं, हु सेड आर्ट इज अ लिरिक इन्स्टिट्यूशन. तर तुम्हाला त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की बेंडेटो क्रोस यांचं हे वाक्य आहे किंवा त्यांनी हे विचार मांडलेला आहे. क्वेश्चन नंबर 16. कार्डिनल व्होवेल्स आर. आता ज्यावेळेस आपण इंग्रजीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला वोवेल्स, कॉन्सोनंट्स, ॲलोफोन्स, डिफ्थॉंग्स, जे काही काही गोष्टी आहेत त्या बारीक बारीक त्या गोष्टींवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. या सर्व बारीक गोष्टी आपल्याला माहीतच पाहिजेत. कार्डिनल व्हॉवेल्स काय आहे, तर कार्डिनल व्हॉवेल्स आपल्याला इथं सांगितलेलं आहे की ही एक सिरीज आहे. कार्डिनल व्हॉवेल्स एक सिरीज आहे जी साऊंडशी रिलेटेड आहे. साऊंडची एक सिरीज आहे. आणि जर या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला सी पर्याय दिसतो, सिरीज ऑफ व्हॉवेल साऊंड नॉट टेकन फ्रॉम एनी लँग्वेज. कोणत्याही भाषेतून आपले ते साऊंड घेतलेले नाहीत, अशा
आवाजांची ती एक सिरीज आहे किंवा अशा व्हॉवेलची ती एक सिरीज आहे. याला आपण कार्डिनल व्हॉवेल्स असं म्हणतो. सो द आन्सर इज ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 17. द एलिझाबेथन लिटरेचर इज कॅरेक्टराइज्ड बाय. तर एलिझाबेथन लिटरेचर जे आहे, तर एलिझाबेथन लिटरेचर हे खूप महत्वाचं आहे, जे तुम्ही सगळ्यात जास्त अभ्यास करण्यासारखंही आहे. कारण एलिझाबेथन लिटरेचरवर याच पेपरमध्ये जवळजवळ 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे एलिझाबेथन लिटरेचर हे किती महत्वाचं आहे याचा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तर एलिझाबेथन लिटरेचरचे कॅरेक्टरिस्टिक कोणते सांगितलेले आहेत? तर ऑप्शन आपल्याला काय दिलेत? अ न्यू स्ट्रक्चरलिझम, बी अ रिवायवल ऑफ इंटरेस्ट इन ग्रीक लिटरेचर, सी क्लासिसिझम अँड डी रायमिंग. जर आपण एलिझाबेथन लिटरेचर जर वाचलं किंवा त्याच्याबद्दल जर माहिती घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये असं समजतं की सगळ्यात जास्त एलिझाबेथन लिटरेचरवर ग्रीक लिटरेचरचा प्रभाव पडलेला आहे. आणि त्यामुळं आपलं इथं उत्तर येईल ऑप्शन बी अ रिवायवल ऑफ इंटरेस्ट इन ग्रीक लिटरेचर. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 18. The phase when women writers were imitating men and also using male pseudonyms is called by the Sholter as. आता शॉल्टर ही जे लेखिका आहे किंवा ही जे व्यक्ती आहे, यांचं लेखन हे स्त्रीवादाशी फेमिनिस्ट गोष्टींशी लिखाण आहे यांचं. जर शॉल्टर यांच्याविषयी कधीही काही माहिती विचारली तर आपण फेमिनिस्ट हा शब्द त्यांच्यासाठी फिक्स ठरवू शकतो. परंतु त्यांच्या जर लेखनाचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी 3 फेजेस सांगितल्या होत्या. 3 फेजेस कोणत्या सांगितल्या होत्या बघा? त्या 3 फेजेस आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत? तर फर्स्ट आहे फेमिनाईन, सेकंड आहे फेमिनिस्ट आणि थर्ड आहे फिमेल. तर स्लॅव्हरी या प्रश्नाशी रिलेटेड नाहीये, त्यामुळे स्लॅव्हरीचा आपण इथे विचार करायचा नाहीये. ऑप्शन आपल्याला 3 जे दिलेले आहेत फिमेल, फेमिनाईन अँड फेमिनिस्ट. तर या शॉल्टरचे जे 3 फेज होते कोणते होते? फेमिनाईन फेज. जर फेमिनाईन फेज बद्दल जर आपण विचार केला त्या फेज मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की वुमन राईट्स युनायटेड द डोमिनेट मेल ट्रेडिशन. मेल ट्रेडिशनच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे लिखाण आहे त्या लिखाणाला त्या फॉलो करतात. हे कशामध्ये? फेमिनाईन फेज मध्ये, मेल डॉमिनेटेड. आता आपल्या प्रश्नामध्ये पण आपल्याला मेल डॉमिनेटेड विचारलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे? लिखाण विचारलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर फेमिनाईन सी असं येईल. परंतु बाकीच्या जर 2 फेज बद्दल जर माहिती सांगायचं ठरलं का, कारण त्याला अनुसरून आपल्याला दुसरे उपप्रश्न येऊ शकतात. दुसरा कोणता सांगितलेला होता फेज? फेमिनिस्ट फेज. फेमिनिस्ट फेज मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? वुमन ऍडव्होकेटेड वुमन्स राईट अँड प्रोस्टेट. जे महिलांचे जे राईट्स आहेत त्या राईट्स बद्दल त्यांनी या फेमिनिस्ट फेज मध्ये सांगितलेले. म्हणजे स्त्रियांचे जे समान हक्क आहेत किंवा स्त्रिया ह्या संस्कृतीच्या भागीदार आहेत किंवा स्त्रीवादी स्वतंत्र मॉडेल कसं असायला पाहिजे याच्याविषयी आपल्याला माहिती कशामध्ये सांगितलेले? फेमिनिस्ट फेज मध्ये सांगितलेले. अँड थर्ड फेज कोणतं सांगितलेलं आहे? तर फिमेल फेज. बघा ऑप्शन मध्ये आपल्याला बी मध्ये फिमेल फेज पण आहे, परंतु आपल्याला सी उत्तर का लिहायचंय हे लक्षात घ्यायचंय. तर फिमेल फेज मध्ये काय दिलंय? इन विच डिपेंडन्सी रिप्लेस बाय वुमन्स टेक्स्ट. याच्यामध्ये काय झालेलं आहे की फिमेलची जी डिपेंडन्सी आहे, त्यांचं जे स्वतंत्र आहे ते स्वतःच्या लेखनाने त्यांनी रिप्लेस केलेलं आहे. बरोबर? म्हणजेच काय? तर आपल्या या प्रश्नामध्ये आपल्याला मेल डॉमिनेटेड विचारलेले किंवा मेलचे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे जे आपण त्यांचे उपनावं किंवा टोपणनावं जे वापरून केलेलं जे लेखन आहे ते लेखन आपल्याला जर या 4 पर्यायांचा जर विचार केला तर आपल्या सी पर्यायाशी मिळतं जुळत आहे. त्यामुळे याचं उत्तर फेमिनानी. इतर वेळी जर शॉल्टरचा जर विषय आला तर त्यावेळेस त्यांचं सगळ्यात जास्त प्रभावी लेखन असेल किंवा काय असेल तर त्याचं उत्तर फेमिनिस्ट येतं. परंतु इथं आपल्याला मेल डॉमिनेटेड विचारलेलं आहे त्याच्यामुळे याचं उत्तर फेमिनाईन येईल, लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19. द लास्ट हाऊस दॅट इमिली डिकिन्सन राइट्स अबाउट इन बिकॉज आय कुड नॉट स्टॉप फॉर डेथ इज. आता एमिली डिकिन्सन यांची जी बिकॉज आय कुड नॉट स्टॉप फॉर डेथ ही जर बघितलं तर या कवितेबद्दल किंवा ही एक लिरिकल पोएम आहे याच्याबद्दल जर आपण विचार केला तर काय सांगितलेले ऑप्शन काय सांगितलेत बघा? ए मॅन्सन. मॅन्सन म्हणजे मोठा वाड. मोठ्या वाड्याशी संबंधित आहे काही कविता? नाही. बी मोस्ट प्रोबेबली ग्रेव. बहुधा गंभीर विशेष आहे का? ओके, याचा आपण विचार करू. 3 हेवन स्वर्ग आणि डी हेल्थ म्हणजे नर. स्वर्ग आणि नरक या 2 कन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत. तर बी ह्या जर पर्यायाचा जर आपण विचार केला बहुधा गंभीर म्हणजे बिकॉज आय कुड नॉट स्टॉप फॉर डेथ, याचं
जर विचार केला तर काय लक्षात येईल की बहुधा गंभीर समस्या का, कारण या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की मृत्यूची अपरिहार्यता काय आहे. म्हणजे मृत्यू हा सर्वांना येणार आहे आणि माणसं ज्यावेळेस मरतात त्यावेळेस काय घडतं, माणसं ज्यावेळेस मरतात त्यावेळेस काय घडतं, याच्याविषयी ज्या काही संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना या पोयम मध्ये दिलेल्या आहेत. म्हणून या पोयमचं किंवा या प्रश्नाचं जर उत्तर आपण विचार केला तर आहे की बी, मोस्ट प्रोबेबिलिटी. बहुधा गंभीर विषयावर वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. अकॉर्डिंग टू पॉल डीमन लँग्वेज इज ऑलवेज. आता पॉल डीमन यांच्या मते लँग्वेज काय आहे. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत रेफरन्शियल, रेफरन्शियल म्हणजे संदर्भात्मक, बी फिगरेटिव्ह म्हणजे अलंकारिक किंवा लक्षणिक, लॉजिकल म्हणजे काय आहे तार्किक किंवा तर्कशुद्ध, आणि डी सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक. आता जर पॉल डीमन यांच्या लँग्वेजचा जर आपण विचार केला तर यांच्या मते काय आहे बघा, त्यांनी एक खूप असं महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे, लँग्वेज इज ऑलवेज फिगरेटिव्ह. लँग्वेज ही नेहमी अलंकारिक असते, भाषा ही नेहमी अलंकारिक असते, अँड नॉट नॉट रेफरन्शियल. नॉट रेफरन्शियल म्हणजे संदर्भात्मक नाहीये. म्हणजे इथं ऑप्शन ए कट होतो बघा, संदर्भात्मक नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या मते भाषा ही संदर्भात्मक नाहीये आणि काय आहे तर फिगरेटिव्ह आहे. त्यामुळे इथलं ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर येईल. का, कारण भाषा ही नेहमी अलंकारिक असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी भाषेबद्दल आणखीन एक वाक्य दिलेलं आहे की देर इज नो अनरेटॉरिकल लँग्वेज. लँग्वेज मध्ये कोणताही अनरेटॉरिकल लँग्वेज नसते असं त्यांनी सांगितले. म्हणजे नॉट रेफरन्शियल अँड नॉट रेटॉरिकल लँग्वेज, द लँग्वेज इज ओनली फिगरेटिव्ह. सो द आन्सर इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 21. T.S. Eliot believed that a Shakespeare's Hamlet is an artistic failure because. आता टी.एस. इलियट यांच्या मते काय आहे की हॅमलेटला काय झालेलं आहे की आर्टिस्टिक फेल्युअर आलेला आहे. म्हणजे ते आर्टिस्टिक फेल्युअर का आलेला आहे याबद्दल त्यांनी इथं विचारलेलं आहे. आता इलेटचा जर विचार केला तर इलेट यांनी काय केलेलं आहे, हॅमलेट अँड हिज प्रॉब्लेम्स हा एक निबंध लिहिला होता. त्यांनी काय केलं होतं, त्यांचं सिक्रेट वूड नावाचं एक ग्रंथ होता किंवा सिक्रेट वूड नावाची एक मालिका होती, त्याच्यामध्ये त्यांनी हा एक निबंध लिहिला होता जो होता हॅमलेट अँड हिज प्रॉब्लेम्स. जर उपप्रश्न म्हणून हे विचारला जाऊ शकतो की हॅमलेट अँड हिज प्रॉब्लेम्स हे कोणी लिहिलेलं आहे, तर त्याचं उत्तर टी.एस. इलियट येतं. टी.एस. इलियट यांनी हा एक खूप सुंदर असा निबंध लिहिलेला होता ज्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं होतं की हॅमलेटमध्ये, हॅमलेट का अयशस्वी ठरलेले आहे किंवा त्याच्यामध्ये का अपयश आलेलं आहे, तर वस्तुनिष्ठ जे परस्पर संबंध आहे, ऑब्जेक्टिव्ह को रिलेशन जे आहे त्याच्यामध्ये काय आहे की लॅक आहे किंवा अभाव आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ परस्पर संबंधाचा अभाव त्यांच्या हॅमलेटमध्ये होता, म्हणून हॅमलेट ह अयशस्वी ठरले. तर पर्यायापैकी जर आपण विचार केला तर ऑप्शन डी याच्याशी मिळतं जुळतं आहे, इट लॅक्स ऑब्जेक्टिव्ह को रिलेटिव्ह. त्याच्यामध्ये काय होता की सहसंबंधाचा किंवा वस्तुनिष्ठ परस्पर संबंधाचा अभाव होता, त्यामुळे हॅमलेट हे अपयशी ठरले. सो द आन्सर इज ऑप्शन डी, इट लॅक्स ऑब्जेक्टिव्ह कोरिलेट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. द वन ऍक्ट प्ले डॅश क्रिएट्स लाफ्टर आउट ऑफ कॉरल्स. बघा, वन ऍक्ट प्ले म्हणजे एक एकांकिका असते आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की लाफ्टर आउट ऑफ कॉरल्स म्हणजे भांडणातूनही हास्य निर्माण झालं पाहिजे. तर बघा ऑप्शन दिलेत, अ मॅरेज प्रपोजल, बी चित्रा, सी ओल्ड स्टोन मेन्शन अँड डी रायडर्स इन द सी. बघा आता हे द फर्स्ट ऑप्शन काय दिलं, अ मॅरेज प्रपोजल. अ मॅरेज प्रपोजल काय, ऍटोन चेकव यांची एकांकिका आहे. कुणाचे, ऍटोन चेकव यांची ही एकांकिका आहे अ मॅरेज प्रपोजल, लग्नाचा जो काही प्रस्ताव असेल त्याच्याशी संबंधित. बी आहे चित्रा. आता चित्रा, चित्रा हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली एक एकांकिका आहे. लक्षात घ्या ही खूप महत्वाची एकांकिका आहे. याच्यावर ही जसं एलिझाबेथचं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे चित्रा याच्यावरही बरेच प्रश्न असतात. तर ही एकांकिका कोणी लिहिलेली आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. आणि या एकांकीमध्ये काय सांगितलेलं आहे, ती महाभारतातल्या कथेच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जो काही भाग आहे तो याच्यामध्ये सांगितला आहे. तर तो काय सांगितलेला आहे, कसा सांगितलेला आहे, हा तुम्ही तर डिटेल वाचून घ्यायचा कारण त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहे. थर्ड ऑप्शन काय सांगितलंय, ओल्ड स्टोन मेन्शन. ओल्ड स्टोन मेन्शन ही कुणाची आहे तर महेश एलकुंचवार यांचे हे नाटक आहे. आणि या नाटकामध्ये काय सांगितलेलं तर एक
ब्राह्मण कुटुंबाचं त्यांची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीमध्ये परिवर्तन कसं झालेलं आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ही कथा त्या ओल्ड स्टोन मॅन्शन मध्ये मांडलेली आहे. आणि ऑप्शन डी काय सांगितलंय, रायडर्स इन द सी. आता रायडर्स इन द सी ही जी एकांकिका आहे जॉन मिल्टिंग सीन्स यांची आहे. आणि या एकांकीमध्ये काय सांगितलं की आरण बेटामधील जीवन, निसर्गाची शक्ती आणि मृत्यूविषयी माहिती सांगितलेली. आता यात बी, सी आणि डी या ऑप्शनचा जर विचार केला तर या एकांकिका आहेत ज्या कथेविषयी मांडलेल्या आहेत, ज्याच्यातून आपल्याला लाफ्टर येणार आहे का, नाही. तर मग राहतोय कोणता ऑप्शन, ऑप्शन ए, अ मॅरेज प्रपोजल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन ए, अ मॅरेज प्रपोजल, जी ऍटॉन चेकव यांची एकांकिका आहे. Question number 23. In the Elizabethan plays, the writer was also required to write stage direction regarding the removal of a dead body in the event of death because of. बघा, एलिझाबेथन प्लेजर आणखीन एक प्रश्न आलेला आहे. त्यामुळे एलिझाबेथन किती महत्वाचं आहे हे तुम्हाला आता लक्षात येत असेल. एलिझाबेथचं जे काही लिटरेचर असेल, जे काही प्लेज असेल, जे काही पोएट असेल, जे जे काही असेल ते सर्व वाचून घ्यायचे तुम्ही. त्याच्यामध्ये आता ऑप्शन काय दिलेले आहेत, ए सुपरस्टिशन, बी कन्व्हेक्शन, सी लॅक ऑफ कर्टन, डी द डिमांड ऑफ द ऑडियन्स. जर याच्यामध्ये या प्रश्नामध्ये पाहिलं तर काय सांगितले की द रिमूव्हल ऑफ अ डेड बॉडी इन द इव्हेंट ऑफ द डेथ. जी डेड बॉडी होती ती रिमूव्ह करू शकलो नव्हतं तर त्याचं कारण काय होतं, द लॅक ऑफ कर्टन्स. ऑप्शन सी. म्हणून या 23 क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन सी, लॅक ऑफ कर्टन. क्वेश्चन नंबर 24. द ओल्ड स्टोन मेन्शन. बघा, आपण 22 क्वेश्चन मध्येच आपण काय सांगितलं होतं, ओल्ड स्टोन मेन्शन बद्दल बघितलं होतं की ओल्ड स्टोन मेन्शन काय आहे तर महेश एलकुंचवार यांचं एक नाटक आहे. तर आता ही कशाशी संबंधित आहे बघा. आता मी त्यावेळेस पण तुम्हाला एक सांगितलं होतं की ही ब्राह्मण कुटुंबाशी काहीतरी संबंधित आहे. आता काय संबंधित आहे ते बघूया. ऑप्शन ए, द ग्लोरी ऑफ द ओल्ड मेन्शन. आता ओल्ड मेन्शन म्हणजे जुन्या वाड्याबद्दल आहे का, बघूया. बी, द ओल्ड मेन अँड वुमेन, एक स्त्री आणि पुरुषाशी संबंधित आहे का. सी, द डिसॅपरिंग ग्लोरी अँड फायनान्सेस ऑफ वन्स रिच फॅमिली. अँड डी, मॅन्सन अँड स्टोन. तर थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ब्राह्मण कुटुंबाच्या परिवर्तनाची कथा आहे. परिवर्तन म्हणजे काय, की एकतर ते गरीब असतील, गरिबीतून श्रीमंत झाले असेल, किंवा श्रीमंतातून गरीब झाले असेल. परंतु ऍक्च्युली काय आहे की एकदमच ही फॅमिली काय झालेली आहे, अचानकच त्यांचा जो मागचा जो प्रवास होता तो कसा बदलला याच्याबद्दलची ही स्टोरी आहे. म्हणून ऑप्शन सी याचं उत्तर येईल, द डिसॅपरिंग ग्लोरी अँड फायनान्सेस ऑफ अ वन रिच फॅमिली. म्हणजे एका श्रीमंत कुटुंबाचं, श्रीमंत ब्राह्मण कुटुंबाची जी ग्लोरी होती किंवा त्यांची जी संपत्ती होती, मालमत्ता होती, ती अचानक मध्ये कशी डिसॅपिअर झाली, कशी गायब झाली, याच्याबद्दलची सगळी माहिती द ओल्ड स्टोन मॅन्शन मध्ये दिलेली आहे. आणि तीही तुम्ही वाचून घेतली तर चांगलं होईल, कारण त्यावर आधारित अनेक उपप्रश्न विचारले जातात. म्हणून क्वेश्चन नंबर 24चा आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. व्हर्जिना वुल्फ अँड E.M. फॉस्टर बोथ बिलॉंग टू. आता व्हर्जिना वुल्फ अँड E.M. फॉस्टर हे जे आहेत, हे दोन्ही जर विचार केला तर तुम्ही ज्या वेळेस पण या दोन्हीचा अभ्यास करता तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक लक्षात येईल की हे काय आहे, हे ब्लूम्सबरी ग्रुपशी रिलेटेड आहे. ब्लूम्सबरी ग्रुप रिलेटेड का, कारण यांचं सगळं जे लेखन आहे हे आधुनिकवादी चळवळीवर किंवा आधुनिकवादीची जी चळवळ आहे त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून हे दोघं पण कशाशी बिलॉंग करतात तर ब्लूम्सबरी ग्रुपशी रिलेटेड करतात. म्हणून ऑप्शन सी याच आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ मार्क ट्विन्स लक इज लकी टू. आता मार्क ट्विन्स यांची लक ही एक जी कथा आहे, या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे, ही कथा कोणी लिहिलेली आहे, ही कथा मार्क ट्विन्स यांची आहे. परंतु या कथेमध्ये काय लिहिलेलं आहे तर लेफ्टनंट जनरल लॉर्ड ऑथर स्कोर्बी. स्कोर्बी नावाची एक व्यक्ती आहे जो युद्धातील नायक आहे किंवा युद्धातील एक व्यक्ती आहे. आणि त्याने ती कथा सांगितलेली आहे. त्यात त्याने ज्या काही गोष्टी त्या युद्धामध्ये केलेल्या आहेत त्या युद्धामधील गोष्टींची याच्याबद्दलची माहिती या कथेत सांगितलेली आहे. परंतु लक हे नाव का दिलेलं आहे या या कथेला, का, कारण हा जो स्कोर्बी होता या स्कोर्बीकडे कोणतंही कौशल्य नव्हतं. म्हणजे कोणत्याही कौशल्याविना फक्त नशिबाच्या जोरावर तो हे युद्ध कसं जिंकलेलं आहे याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे.
त्याच्यामुळे द प्रोटॅगनिस्ट ऑफ मार्क ट्विन्स लक इज लकी टू, कशासाठी तो लकी होता? तर ऑप्शन काय दिलेत? ए गेट अ लॉट ऑफ मनी, नो. बी बी सक्सेसफुल इन लव्ह, नो. सी अचीव सक्सेस इन वॉर. बघा त्यांनी ज्या युद्धामध्ये कशा प्रकारे विजय मिळवलेला आहे किंवा कशा प्रकारे यश खेचून आणलेलं आहे याबद्दलची ही कथा आहे. त्यामुळे लक इज लकी टू अचीव सक्सेस इन वॉर. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 27. The poet structuralist theory is a reaction against the dash of European tradition. पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट म्हणजे काय बघा? पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट म्हणजे बौद्धिक चळवळ, बुद्धीशी रिलेटेड अशी एक चळवळ आहे. आणि या बुद्धीशी रिलेटेड चळवळीचे जनक कोण म्हटले जातात? तर हे तुम्हाला एक्स्ट्रा सांगत आहे की असाही प्रश्न विचारू शकतो की हु इज द फादर ऑफ पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट? तर याचे जनक आहे जॅक डेरिडा. जॅक डेरिडा यांनी काय केलेलं आहे की बौद्धिक चळवळीबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि जर या बौद्धिक चळवळीचा आणि युरोपियन ट्रेडिशनचा जर विचार केला तर कशाच्या अगेन्स्ट रिॲक्शन आहे? तर फर्स्ट आहे रोमॅन्टिझम, नो. क्लासिसिझम, नो. कॉलनिसिझम, नो. डी आहे लोगोसेंट्रिझम. म्हणजे त्याचं आन्सर काय सांगता येईल? तर लोगोसेंट्रिझम. तुम्हाला हे चारही ऑप्शन दिलेले आहेत, तर या चारही ऑप्शन बद्दल तुम्हाला जी जी काही माहिती आहे ती वाचायची आहे. कारण रोमॅन्टिझम हा वेगळा फील्ड पडतो, क्लासिसिझम याच्यावरही काही उपप्रश्न विचारले जातात, कॉलनिसिझम वर विचारले जातात आणि लोगोसेंट्रिझम वर विचारले जातात. तर या 27 क्वेश्चन आन्सर आहे ऑप्शन टी. Question number 28. Dash is said to be have begun the school of Cavalier poets. कॅव्हेलियर पोएट्स म्हणजे काय? कॅव्हेलियर पोएट्स म्हणजे घोडदळ कवी. घोडदळ कवी म्हणजे काय? की या घोडदळ कवींचं वैशिष्ट्य काय होतं की त्यांचे जे त्यावेळेचे राजे राजकर्ते होते, तर त्या राजे राजकर्त्यांशी यांना खूप जास्त इंटरेस्ट होता किंवा त्यांच्याविषयी ते पॉझिटिव्ह बोलत होते किंवा पॉझिटिव्ह लिखाण करत होते. त्यामुळे त्यांना घोडदळ कवी म्हटलं जायचं. तर चारही ऑप्शन मध्ये जर विचार केला तर जॉन डोने अँड बेन जॉन्सन हे दोघंही काय आहेत? कॅव्हिलियर पोएट्स आहेत. हे दोघंही कॅव्हिलियर पोएट्स आहेत. परंतु कॅव्हिलियर पोएट्स. तर जॉन डोने यांनी काय सांगितलेलं आहे की जॉन डोनेचा आपण सुरुवातीच्या पहिल्या 5-6 प्रश्नामध्ये पण विचार केलेला आहे की जॉन डोने काय आहेत? तर एक मेटाफिजिकल त्यांची जी थिअरी आहे ती प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या मला वाटतं आपण 5व्या का 6व्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं आहे की जॉन डोने यांच्याबद्दल माहिती. जॉन डोनेचं काय आहे? तर ही इज कन्सिडर्ड अ परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेटाफिजिकल पोएट्स. त्याच्यामुळे जॉन डोने तर याचं उत्तर नसणार आहे. तर याचं उत्तर असेल बेन जॉन्सन. कारण कॅव्हेलियर पोएट्स मध्ये मिल्टन आणि शेक्सपियर येत नाहीत, जॉन डोने आणि बेन जॉन्सन येतं. तर जॉन डोने हे मेटाफिजिकलशी रिलेटेड येतात. त्यामुळे या प्रश्नाचं ऑप्शन आहे बेन जॉन्सन. ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 29. We notice that English has a rigid syntactic pattern, whereas Marathi/Hindi have a more or less flexible syntactic pattern because. आता आपण काय म्हणतो की इंग्रजी ही खूप रॅजिड सेंट्रल म्हणजे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. त्याच्या बदल्यात मराठी आणि हिंदी खूप सोपी आहे, खूप सोपी आहे. तर त्याचं कारण का का आपण असं म्हणतो? तर इंग्लिश इज अ डिफिकल्ट लँग्वेज. कोणतीही लँग्वेज डिफिकल्ट नसते, त्याच्यामुळे हा ऑप्शन तरी येऊ शकत नाही. ऑप्शन बी बघा, इंग्लिश इज रिटन इन अ रोमन स्क्रिप्ट. बघा सगळ्यात मेन, इंग्लिश इज रिटन इन अ रोमन स्क्रिप्ट. इंग्लिश ही रोमन स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली नाहीये, ही लॅटिन स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली आहे. कधीही उपप्रश्न हाही विचारला जातो इंग्लिश इन रिटन इन डॅडे स्क्रिप्ट, तर आन्सर त्याचं लॅटिन स्क्रिप्ट आहे. तर इथं हा ऑप्शनच चुकीचा आहे. इंग्लिश इज रिटन इन रोमन स्क्रिप्ट, नो. English is written in Latin script, whereas both Marathi/Hindi are written in Devanagari script. If this is right, Marathi and Hindi both written in Devanagari script. See, English has lost 7 cases of noun and written only 2, whereas both Marathi/Hindi have all the 7 cases of noun. हे या प्रश्नाचं उत्तर असू शकतं का? कारण इंग्रजीने ज्या काही 7ही केसेस आहेत त्या लॉस्ट केलेल्या आहेत आणि मराठीमध्ये काय आहेत? सगळ्याच केसेस आहेत. केसेस कोणत्या? आता ही खाली तुम्हाला एक ऑप्शन मध्ये दिलेली आहे पॉझिटिव्ह केस. आता त्या केसेस कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यावरही कधी उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे केसेसचा अभ्यास करून घ्या. ऑप्शन डी काय सांगितलेलं आहे? इंग्लिश नाउन हॅज अ पॉझिटिव्ह केस. आता पॉझिटिव्ह केस काय आहे? पॉझिटिव्ह केस बद्दल जर विचार केला तर पॉझिटिव्ह केस मध्ये काय केलं जातं की नाउनला अपॉस्ट्रॉफी एस लावलं जातं. म्हणजेच उदाहरणार्थ श्रुती नाव आहे तर श्रुतीच असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण त्याला पॉझिटिव्ह केस म्हटलं जातो. तर जर आपण रॅजिड सिंथेटिक पॅटर्न का म्हणतो इंग्लिशला, तर याचं उत्तर आहे
English has lost 7 cases of noun and written only 2, whereas Marathi Hindi have all 7 cases. Option C is correct answer. Question number 30. In his essay entitled Tradition and Individual Talent, Eliot emphasizes the importance of. आता इलियट यांची ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल जी लिखाण आहे किंवा हा जो त्याचा एसे आहे याच्यावर त्याने कशाला जास्त फोकस केलेला आहे किंवा कशाला जास्त महत्व दिलेलं आहे कशाला म्हणजे कोणत्या गोष्टीला दिलेलं आहे तर बघा त्याच्या नावाचा जर विचार केला ट्रॅडिशन अँड इंडिव्हिज्युअल ऑप्शन मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. फर्स्ट टॅलेंट टॅलेंट तर त्या नावामध्ये पण आहे दुसरं आहे इंडिव्हिज्युअल ते पण दिसून येतं थर्ड आहे इंडिव्हिज्युअल टॅलेंट अँड डी आहे ट्रॅडिशन. जे काही टायटल आहे त्या टायटल मधले सगळेच मुद्दे इथे आलेले आहेत परंतु त्या एसे मधले जी मेन थीम आहे ती आहे ट्रेडिशन म्हणजे आपल्या जे परंपरा आहेत किंवा त्यावेळेसच्या ज्या काही परंपरा होत्या त्यावेळेस जे लिखाण केलेलं आहे ते इलियटच्या परंपरा सांगण्याबद्दलची जी काही माहिती आहे किंवा त्याला काय वाटत होतं की परंपरा काय आहे कशी आहे याच्याबद्दल गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी ट्रेडिशन. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 31. Shakespeare has portrayed a pessimistic view of life in the Hamlet's trilogy to be or not to be. That is the question, but finally it is overcome because of. बघा शेक्सपियरचे जे हॅमलेट आहे हे पण खूप महत्वाचं आहे जसं एलिझाबेथ त्यांचं सांगितलं होतं तसे शेक्सपियर पण आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 4 ते 5 वेळेस शेक्सपियर यांचं नाव वाचलेलं आहे तर शेक्सपियर बद्दलची जी काही माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या कारण हा एक महत्वाचा घटक आहे याच्यावर आधारित बरेच वेळेस प्रश्न विचारला जातो आणि हॅमलेट ही एक प्रसिद्ध गोष्ट आहे त्यामुळे त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात या दोन्हींचा अभ्यास करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये एक वाक्य होतं टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. हे खूप फेमस वाक्य आहे. आता या वाक्याबद्दल काय सांगितलं बट फायनली इट इज ओव्हरकम बिकॉज ऑफ. हे वाक्य कशामुळे आलं टू बी ऑर नॉट टू बी तर ऑप्शन काय दिले द बिलव्ड सेकंड आहे द लव्ह फॉर लाईफ सी द फिअर ऑफ डेथ अँड डी द थॉट ऑफ द ड्रीम्स दॅट मे कम इन द स्लीप ऑफ डेथ. तर टू बी ऑर नॉट टू बी त्यांनी असं ह्याच्यासाठी म्हणलेलं आहे की द थॉट ऑफ ड्रीम्स म्हणजे स्वप्नात येणारे जे विचार आहेत दॅट मे बी कम इन द स्लीप ऑफ डेथ म्हणजे मृत्यूच्या झोपेमध्ये सुद्धा त्या गोष्टी येऊ शकतात त्यामुळे आपल्याला काय सांगितलेलं आहे की याचं उत्तर ऑप्शन डी द थॉट ऑफ ड्रीम्स दॅट मे कम इन द स्लीप ऑफ डेथ. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 32. द करेक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ. बघा आता हे ग्रामरशी संबंधित आहे माझे वडील खूप मेहनती होते. आता यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर नाउन हेल्पिंग वर्ब्स याविषयी माहिती पाहिजे. इथं नाउन किंवा कर्ता जो आहे तो कोण सांगितलेला आहे माझे वडील. माझे वडील हे एक सिंग्युलर पर्सन आहे एक सिंगल व्यक्ती आहे आणि दुसरं काय सांगितलेलं की होते. होते म्हणजे हे भूतकाळातील वाक्य. जर भूतकाळातील जर हेल्पिंग वर्डचा विचार केला तर इथं कोणते दिलेत वॉज आणि वेअर दिलेले आहे. बघा ऑप्शन मध्ये फर्स्ट ऑप्शन वेअर आहे आणि सेकंड ऑप्शन आहे वॉज म्हणजे भूतकाळातील वॉज वेअर म्हणजे ए आणि बी पैकी आपलं उत्तर असणार आहे. परंतु माझे वडील हे एक सिंग्युलर एक एकल व्यक्ती आहे त्यामुळे त्याच्यासमोर काय येईल माय फादर वॉज व्हेरी हार्ड वर्किंग म्हणून याचं उत्तर काय ऑप्शन बी माय फादर वॉज व्हेरी हार्ड वर्किंग. जर इथं माय फादरच्या ऐवजी माय पॅरेंट्स असतं तर वेगळी गोष्ट होती किंवा होतेच्या ऐवजी आहे जर असतं तर इज आलं असतं तर हेल्पिंग वर्ब्स मेन लक्षात घ्या आणि ग्रामरचे जे काही बारीक बारीक मुद्दे असतात म्हणजे करता कोणत्या कर्त्यानंतर काय वापरलं जातं कोणत्या काळामध्ये काय वापरलं जातं याच्याविषयी माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी माय फादर वॉज व्हेरी हार्ड वर्किंग. क्वेश्चन नंबर 33. एस्पेरंतो. एस्पेरंतो इज डॅश. एस्पेरंतो काय आहे एस्पेरंतो ही एक लँग्वेज आहे. आता ही लँग्वेज आहे पण आता ही लँग्वेज का तयार झाली कोणी तयार केली आणि कशासाठी तयार केली. जर एस्पेरंतोचा जर विचार केला तर हा एस्पेरंतो जर शब्द आहे हा कुठून आलेला आहे तर लॅटिन या शब्दातून आलेला आहे. लॅटिन मधून हा शब्द आलेला आहे लक्षात घ्या जर कधी विचारलं एस्पेरंतो इज केम फ्रॉम लॅटिन वर्ड जे काय ऑप्शन इतर देतील तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं काय पाहिजे की हा लॅटिन वर्ड आहे. लॅटिन वर्ड आहे त्याचबरोबर ही जे लँग्वेज आहे एस्पिरंतो ही कुणी तयार केलेली आहे तर डॉक्टर एल एल झॅमेनहॉफ यांनी तयार केलेली आहे. हु इज द फादर ऑफ एस्पिरंतो लँग्वेज देन वी शुड टेल द एल एल झॅमेनहॉफ.
आणि ती कधी काढलेली आहे त्यांनी, तर 1887 मध्ये, 1887 मध्ये यांनी ही लँग्वेज तयार केलेली आहे. आणि ही लँग्वेज आहे आर्टिफिशियल लँग्वेज आहे, म्हणजे कृत्रिम भाषा आहे, जी त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलला दुसरी भाषा संबोधली जाईल या उद्देशाने त्यांनी ही भाषा तयार केलेली होती. तर ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, अ लँग्वेज स्पोकन ऑफ साऊथ पोल, नो. तसंच ऑप्शन डी दिलेला आहे, अ लँग्वेज स्पोकन ऑन द नॉर्थ पोल, नो. ही साऊथ पोल किंवा नॉर्थ पोलशी संबंधित नव्हती, ही इंटरनॅशनल लेवलसाठी संबंधित होती. सी आहे स्पिरिटेड लँग्वेज आणि बी आहे आर्टिफिशियल लँग्वेज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आर्टिफिशियल लँग्वेज. एस्पेरंतो इज अन आर्टिफिशियल लँग्वेज. ऑप्शन बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 34. द लोकेशन ऑफ विल्फर्ड ओवन स्ट्रेंज मीटिंग इज. आता विल्फर्ड ओवनची स्ट्रेंज मीटिंग ही एक पोयम आहे. तर या पोयमचं लोकेशन काय होतं किंवा ठिकाण काय होतं किंवा त्या कोणत्या ठिकाणाशी संबंधित ही कविता आहे सांगायचे. तर आता ही या जर कवितेचा जर आपण विचार केला तर ही कविता काय आहे, पहिल्या महायुद्धामध्ये जे जे काही अत्याचार झाले होते, पहिल्या महायुद्धातील ज्या अत्याचारांची माहिती आपल्याला सांगण्यात आली होती, त्या माहितीशी संबंधित किंवा त्यावेळेचे अत्याचार कोणी कोणी कसे कसे सहन केले याबद्दल या कवितेमध्ये माहिती सांगितलेली आहे. परंतु ही माहिती कोणी सांगितलेली आहे, तर एका सैनिकाने सांगितलेली आहे. परंतु आता ज्यावेळेस एका सैनिकाने माहिती सांगितलेली आहे, तर त्यांना ती युद्धाच्या ठिकाणावर बसून आपल्याला माहिती सांगितली असेल काही नाही. तर ते अत्याचार सहन केल्याच्या नंतर तो जिथं कुठं असेल त्याच्याशी संबंधित त्याने ही माहिती सांगितलेली असेल. तर आता त्याचं लोकेशन काय असेल, ऑप्शन ए सांगितलंय द बॅटल ग्राउंड, नो. युद्धभूमी तर असू शकत नाही. सेकंड, द हेवन. आता एवढे अत्याचार सहन केल्यावर तो स्वर्गात आहे, कुठं आहे याच्याबद्दल आपल्याला पाहणं गरजेचं आहे. थर्ड ऑप्शन दिलंय द हेलो. अँड डी आहे एनिमी लँड. एनिमी लँड पण नसणार आहे. तर याचं उत्तर आपल्याला सांगण्यात येते की द हेलो म्हणजे नरकामध्ये जे जे अत्याचार त्यानं सहन करून तो नरकामध्ये गेलेला आहे किंवा त्या युद्धामध्ये त्यांच्यावर काय काय गोष्टी झाल्या, तर याच्याशी संबंधित माहिती आपल्याला या कवितेत सांगितलेली आहे आणि याचं लोकेशन आहे द हेलो. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35. फॅन्सी इज डिफाइंड बाय वर्ड्सवर्थ ॲज. आता फॅन्सी ही जी संकल्पना आहे ही वर्ड्सवर्थ यांची आहे. आता वर्ड्सवर्थ यांनी दोन संकल्पना मांडल्या होत्या, एक म्हणजे फॅन्सी आणि दुसरी म्हणजे इमॅजिनेशन. आता फॅन्सी आणि इमॅजिनेशन या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या त्यांनी एकमेकांना बदलून वापरलेल्या आहेत. कधी त्यांनी फॅन्सी पण म्हटलेलं आहे, कधी पण इमॅजिनेशन म्हटलेलं आहे. परंतु या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, परंतु त्यांनी एकत्रित समजलेल्या आहेत. आता त्यांच्या मते फॅन्सी म्हणजे काय आहे असं आपल्याला विचारलंय. फॅन्सी म्हणजे फॅन्सीफुल थिंकिंग आहे का, नो. B. Memory emancipated from the order of time and space. C. Conscious will. D. Dealing with the other word. तर या वर्ड्सवरच्या जर माहितीनुसार जर आपण पाहिलं तर त्यांच्या मते काय होतं की वेळ आणि जागा ही जर बदलली तर माणसाची स्मृती मुक्त होत असते. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणानुसार आपली स्मृतीमध्ये वेगळ्या गोष्टी येतात, दुसऱ्या ठिकाणावर गेलो तर त्या ठिकाणावर वेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे वेळ आणि जागा याच्यामुळे आपली स्मृती मुक्त होत असते. आणि ह्याचा जर विचार केला तर ऑप्शन बी याच्या सिमिलर वाटतंय की मेमरी इमेसिलेटेड फ्रॉम द ऑर्डर ऑफ टाइम अँड स्पेस. म्हणजेच काय की वर्ड्सवर्थ यांना फॅन्सीचा अर्थ काय सांगायचा होता की मेमरी इन्सुलेटेड फ्रॉम द ऑर्डर ऑफ टाइम अँड स्पेस. वेळेनुसार आणि जागेनुसार स्मृती ही मुक्त होत असते. त्यामुळे क्वेश्चन नंबर 35 चा आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36. एक्झिस्टेन्शियलिझम एज अ फिलॉसॉफी बिलीव्स दॅट. आता एक्झिस्टेन्शियलिझम म्हणजे काय, अस्तित्ववाद. अस्तित्ववाद म्हणजे ज्या काही गोष्टी रिअल आपल्या समोर दिसतात, ज्या अस्तित्वात आहेत त्याला अस्तित्ववाद म्हटलं जातं. जर तुम्ही तत्वज्ञानामध्ये जर आदर्शवाद, कार्यवाद याचा जर विचार केला त्याच्यामध्ये अस्तित्ववाद पण एक गोष्ट आहे. तर अस्तित्ववाद म्हणजे काय, ज्या सरळ आपल्या दृष्टीत ज्या दिसतात, ज्या रिअल गोष्टी आहेत त्या असतात अस्तित्ववाद. आता या अस्तित्ववादामध्ये काय आहे तर मानवाशी रिलेटेड दृष्टिकोन आहे. आता ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पीपल 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 तुम्हाला दिसेल. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की अस्तित्ववाद हा मानवाशी दृष्टिकोन केंद्रित आहे किंवा मानवाचा दृष्टिकोन असलेल्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर आणि याचा मुख्य सिद्धांत काय आहे तर अस्तित्ववादाचा मुख्य सिद्धांत आहे की वैयक्तिक स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीला हे वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं पाहिजे असा हे अस्तित्ववादाचा अर्थ आहे. आणि ऑप्शन मध्ये आपण पाहूया, पीपल्स आर गवर्न्ड बाय लॉज. बघा, नियमाकडून बांधला गेलेला व्यक्ती म्हणजे लोक आहेत का, नाही. का, कारण आपल्याला अस्तित्ववाद काय सांगतो, स्वतंत्र. ऑप्शन बी बघा,
पीपल आर फ्री एजंट्स. बघा याच्यामध्ये या ऑप्शन मध्ये आपल्याला व्यक्तीचं स्वातंत्र्य दिसून येतं. सी, पीपल मेक रॉंग चॉईसेस. रॉंग चॉईसेसचा विषयच नाहीये. अँड डी, पीपल आर राईट. व्यक्ती हे बरोबर असतात. तर आपल्या अस्तित्ववादाशी संबंधित जर ऑप्शन म्हटलं तर पीपल आर फ्री एजंट्स, म्हणजे व्यक्ती हे काय आहेत किंवा व्यक्ती यांना वैयक्तिक स्वातंत्र्य देणं हे अस्तित्ववादाचं महत्व आहे किंवा अस्तित्ववाद त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. याच बरोबर तुम्हाला सांगता येईल की अस्तित्ववाद कोणी लिहिलेला आहे किंवा अस्तित्ववादाचे जनक कुणाला म्हटलं जातं, तर सोरेन किर्केगॉर. सोरेन किर्केगॉर इज द फादर ऑफ एक्झिस्टन्स, अस्तित्ववादाचे जनक. हा एक उपप्रश्न होऊ शकतो. लक्षात घ्यायचंय की अस्तित्ववादाचे जनक म्हटलं जातं सोरेन किर्केगॉर यांना. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37. चित्रा इज अ स्टोरी ऑफ. बघा आपण काही मागील प्रश्नामध्ये पाहिलं होतं की चित्रा चित्रा ही स्टोरी आहे, कोणी लिहिलेली आहे, तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की चित्रा ही स्टोरी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे. आणि या चित्रा या स्टोरीमध्ये काय आहे तर महाभारताशी संबंधित ज्या काही कथा आहेत त्या याच्यामध्ये आहेत. बघा ऑप्शन काय दिलेत, अर्जुनास लव्ह फॉर चित्रा. ऑप्शन बी, चित्राज लव्ह फॉर अर्जुना. सी, द मॅनर इन विच चित्रगदा fulfills his desire for a son. And D, the bravery of अर्जुन. तर या चित्रा स्टोरी जर तुम्ही व्यवस्थित वाचली तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की चित्रा कथा तिची जी डिझायर कशी पूर्ण करते फॉर अ सन, एक वंशज किंवा एखादा वंश मिळवण्यासाठी ती तिच्या इच्छा कशा प्रकारे पूर्ण करते याबद्दल माहिती या चित्रा स्टोरी मध्ये सांगितलेली आहे. आणि जर चारही ऑप्शनचा जर विचार केला तर याच्याशी मेन गोष्ट यामध्ये आपल्याला ही दिसून येते की द मॅनर इन विच चित्रकथा फुलफिल्स हिज डिझायर फॉर अ सन. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 38. द क्रिटिक हु ऍडेड टू भरताज थ्योरी ऑफ रासस वॉज. आता भरत मुनी यांची एक थेरी होती. आता ऑप्शन जर विचारलं तर कुंतका, बी अभिनव गुप्ता, सी आनंदवर्धन अँड डी पटन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनव गुप्ता. आता का अभिनव गुप्ता उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा भरत मुनीने काय केलं होतं की रसाला कॅटेगराईज केलं होतं की म्हणजे त्याचं त्याला भाग पाडले होते. आता किती भाग पाडले होते तर टोटल 8 भाग भरत मुनी यांनी रसाचे पाडलेले होते. परंतु अभिनव गुप्ताने काय केलं बघा, क्रिटिक काय ऍड केलं अभिनव गुप्ताने, तर अभिनव गुप्ता ऍडेड अ 19th रस, म्हणजे 9वा रस त्यांनी ऍड केलेला आहे. आणि तो 9वा रस काय म्हणून ओळखला जातो तर संता रस म्हणून ओळखला जातो. भरत यांनी ऍड केलेला जो 9वा रस आहे तो संता रस म्हणून लक्षात घ्या, कारण याच्यावर आणखीन परत उपप्रश्न विचारला जातात की 9वा रस कोणता आहे किंवा 9 कुणी त्या टाकलेला, जसं इथे विचारलं तसं अभिनव गुप्ता इथं उत्तर येत आहे. परंतु त्यांच्या जर 9वा ऍड केलेला जो ग्रुप रस आहे त्या रसाचं नाव काय विचारलं तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की संत रस. आणि याच बरोबर अभिनव गुप्ता यांनी काय केलेलं आहे की जे भरत मुनीने जे 8 रस दिलेले होते त्या 8 रसाची त्यांनी तुलना देवाशी केलेली आहे. परंतु हा जो 9वा रस त्यांनी तयार केलेला होता किंवा जो संत रस त्यांनी ऍड केलेला होता, तर या 9व्या रसाची तुलना त्यांनी लॉर्ड शिवा, सगळ्यात ग्रेट जो शिवा आहे त्याच्याशी तुलना केलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर अभिनव गुप्ता, ऑप्शन बी. Question number 39. The movement which sought the renewal of Roman Catholic tradition in the Church of England was. ही जे मुवमेंट आहे ही आहे द ऑक्सफोर्ड मुवमेंट. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सफोर्ड मुवमेंट. का, कारण ह्या ऑक्सफोर्ड मुवमेंट मध्ये रोमन कॅथलिक जे आहे ज्या ट्रेडिशन होत्या त्या चर्चमध्ये इंग्लंडमध्ये केलेल्या आहेत. ही जी मुवमेंट होती ही कधीची आहे 19th सेंचुरीची आहे. आणि याच मुवमेंटला आणखीन एका नावाने, आणखीन एक किंवा दोन नावाने ओळखलं जाऊ शकतं. तर द ऑक्सफोर्ड मुवमेंटचं अदर नेम आहे किंवा अल्सो नोन काय आहे टॅक्टेरियन मुवमेंट किंवा कॅथलिक रिवायवल असं या मुवमेंटला म्हणलं जातं. म्हणून या मुवमेंट किंवा सॉरी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सफोर्ड मुवमेंट, ऑप्शन नंबर ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 40. द लास्ट 2 लाईन्स ऑफ विल्यम ब्लेक्स टायगर इंडिकेट्स. आता विल्यम ब्लेक्स यांची टायगरची जी पोयम होती त्या पोयम मध्ये काय सांगितलेलं की द द पॉवर ऑफ ऑप्शन काय दिले, द पॉवर ऑफ द टायगर, बी द मिस्ट्री ऑफ क्रिएशन, सी द
फॅसिलिटी ऑफ टायगर. डी द पॅराडॉक्स ऑफ क्रिएशन. आता टायगरशी संबंधित या गोष्टी याच्यामध्ये आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु शेवटच्या दोन ओळी आपल्याला काय इंडिकेट करतात असं विचारलेलं आहे. तर शेवटच्या दोन ओळीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ब्लॅक यांचे जे मत आहे की निरागसता आणि अनुभव यामधील सत्य जे आहे, हे जे सत्य समजून घेण्याची किंवा यांच्यामधला जो विरोधाभास आहे तो विरोधाभास जाणून घेणं यामध्ये सत्य दडलेलं आहे असं त्यांचा तर्क होता. आणि जर विरोधाभासाशी संबंधित विचार केला तर याच्यामध्ये ऑप्शन आहे ऑप्शन डी द पॅराडॉक्स ऑफ क्रिएशन. पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास, की जी काही निर्मिती आहे ती निर्मितीमध्ये विरोधाभास कसा आहे याबद्दल या शेवटच्या दोन ओळीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 41. होरॅक बिलीव्ड इन द डॅश ऑफ द लिटररी स्पेसिस. आता होरॅक ही जी व्यक्ती आहे यांनी कोणत्या व्हॅल्यूशी रिलेटेड किंवा कोणत्या व्हॅल्यूवर त्यांचा विश्वास जास्त होता. एक आहे नॉमेटिव्ह व्हॅल्यू, बी आहे डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यू, सी आहे पॅट्रियोटिक व्हॅल्यू आणि डी आहे लिंग्विस्टिक. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेजशी संबंधित आहे, पॅट्रियोटिक म्हणजे देशभक्तीशी संबंधित आहे, डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक व्हॅल्यू जी काय आहे आणि नॉर्मेटिव्ह व्हॅल्यू. तर हरेक यांचं सगळ्यात जास्त जर विश्वास होता तर तो होता नॉर्मेटिव्ह व्हॅल्यूवर. का? कारण ते नेहमी सांगायचे की व्यक्तीने कसं वागलं पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीनं कसं वागलं पाहिजे आणि का वागलं पाहिजे याबद्दल जर आपण विचार केला तर हे होतं नॉर्मेटिव्ह व्हॅल्यू मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन ए नॉर्मेटिव्ह व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 42. द साऊंड इन WH अँडेस बॅलड इज द साऊंड ऑफ. बघा ॲडन बॅलड यांची कविता आहे, तर त्या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचा आवाज आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बघा. तर आता ही जी आहे ही एक शोकांतिका कविता आहे. शोकांतिका कविता म्हणजे काय की ज्याबद्दल काहीतरी शोक म्हणजे दुःख व्यक्त केलं जातं. तर ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे टू लव्हर्स टॉकिंग, हे ऑप्शन असू शकत नाही. बी सिंगिंग अँड डान्सिंग, हे पण असू शकत नाही. का? कारण ही एक शोकांतिका कविता आहे. सी अँड एक्सप्लोशन, हे पण नाही. आणि डी सोल्जर्स ड्रमिंग अँड मार्चिंग. आता हा ऑप्शन असू शकतो. का? कारण ही जी कविता आहे किंवा ही जी शोकांतिका कविता, ही जे बॅलेड आहे, या बॅलेड मध्ये काय सांगितलेलं की युद्धाच्या काळामध्ये ज्या अनेक व्यक्तींना जे जे काही त्रास सहन करावे लागतात किंवा त्यांना ज्या ज्या काही त्रास सहन करावे लागले होते त्या सगळ्या त्रासांची आठवण या बॅलेडमध्ये करून दिली जाते. म्हणजे युद्धाच्या काळामध्ये जो काही ड्रमिंगचा आवाज असेल, मार्चिंगचा आवाज असेल किंवा शोल्डरचा आवाज असेल किंवा इतर अत्याचाराच्या ज्या गोष्टी होत्या किंवा त्रास सहन करणाऱ्या किंवा आघात करणाऱ्या ज्या गोष्टी किंवा आठवणी होत्या त्याच्याविषयी माहिती या बॅलेडमध्ये दिलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा साऊंड होता तर सोल्जर्स ड्रमिंग अँड मार्चिंग, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 43. एजे क्रोनिन टू जेंटलमॅन ऑफ वेरोना डील्स विथ. आता बघा टू जेंटलमॅन ऑफ वेरोना ही एक छान अशी सुंदर अशी कथा आहे. याच्याबद्दल जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला खूप छान माहिती मिळेल आणि खूप अशी रोमांचक अशी कथा आहे. तर टू जेंटलमॅन ऑफ वेरोना तर ही कशाशी संबंधित आहे? डील्स विथ, कशाशी डील करते? ऑप्शन ए दिले टू रिच मेन ऑफ वेरोना, नाही. बी टू ब्रदर्स परफॉर्मिंग देअर ड्युटी टुवर्ड्स देअर सिस्टर इन द आफ्टरमॅथ ऑफ वॉर. ओके. सी टू टुरिस्ट गाईड ऑफ वेरना. डी टू हार्ड वर्किंग यंग मॅन. बघा तर ह्या टू जेंटलमॅन व्हेरोनामध्ये काय आहे तर याच्यामध्ये दोन व्यक्ती अशा आहेत की दोन भाऊ आहेत आणि त्यांची एक बहीण आहे. तर दोन भाऊ कोणते? निकोला आणि जोकोपो, हे दोघ जण भाऊ आहेत आणि त्यांना एक बहीण असते लुसिया नावाची. तर ती लुसिया नावाची जी बहीण आहे तिला टीबी झालेला असतो. टीबी म्हणजेच काय? क्षयरोग. आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणू शकतो? क्षयरोग झालेला आहे. आणि त्या क्षयरोग झालेल्या बहिणीला त्यांनी कशी काळजी घेतात किंवा तिला कसं सांभाळतात याविषयीची माहिती आपल्याला द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी येतं. टू ब्रदर्स परफॉर्मिंग देअर ड्युटी टुवर्ड्स देअर सिस्टर इन द आफ्टरमॅथ ऑफ वॉर. जोकोपो, निकोला अँड लुसिया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44. कुंतका हॅज गिवन अ थेअरी ऑफ पोएटिक लँग्वेज ॲज. जर कुंतका नाव जर तुम्ही सहज जरी वाचलं तर कुंतका हे कशाशी संबंधित आहे? वक्रोक्ती. नेटवर जरी तुम्ही सर्च केलं फक्त कुंतका जरी टाकलं तर तुम्हाला लगेच त्याच्या समोर वक्रोक्ती येतं. आता कुंतकाची वक्रोक्ती काय आहे म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन सी आहे, परंतु ही वक्रोक्ती नेमकं काय आहे?
तर हा एक साहित्यिक समीक्षेचा एक सिद्धांत आहे, ज्यामध्ये काय केलं जातं की कवीची सृजनशीलता, जी काही कवीची सृजनशीलता आहे, म्हणजे कवी ज्या ज्या काही विविध विचार आणि त्याची जी मांडणी करतो किंवा त्याला जे जे विचार येतात जो मांडतो, ते वाचकाला सौंदर्य आणि आनंदित करतात. म्हणजे त्याने मांडलेलं जे सौंदर्य आहे किंवा एखादी ओळ असेल त्या ओळीबद्दल त्याने इतकं छान सौंदर्य हे केलेलं आहे, खूप छान लिहिलेलं आहे की एका शब्दामध्ये किंवा एका ओळीमध्ये आपण भरपूर अशा सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो आणि त्यानं आपण आनंदी होणं, म्हणजेच त्याला काय म्हणलं जातं, वक्रोक्ती. म्हणजे त्या साहित्यिक समीक्षेचा भाग आहे. आणि कुंतकाचं वक्रोक्ती हे खूप असं फेमस असं पोएटिक लँग्वेज आहे किंवा ही थेअरी आहे, जी तुम्ही वाचून घ्या, कारण यावर आणखीन उपप्रश्न तयार होऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 45. सेंटिमेंटल कॉमेडी एमर्ज ॲज डॅश. सेंटिमेंटल कॉमेडी म्हणजे काय? कॉमेडी आपल्याला माहितीये, कॉमेडी म्हणजे काय? हास्य. आपण सहज एखादं काय म्हणतो, हा कॉमेडी करतो, कॉमेडी करतो म्हणजे काहीतरी हसतोय. परंतु सेंटिमेंटल कॉमेडी म्हणजे काय, तर ही एक भावनिक कॉमेडी आहे. आता भावनिक कॉमेडी म्हणजे काय असतं तर बघा, या कॉमेडीचा मेन उद्देशच काय असतो की तुम्ही हसला नाहीत पाहिजे, तुम्हाला हसण्याऐवजी अश्रू निर्माण करणं हा या कॉमेडीचा उद्देश असतो. तर आता ही कशाशी एमर्ज करते? ऑप्शन ए, नीड ऑफ द अवर. बी, सेंटिमेंट. सी, अ रिएक्शन टू द रिस्टोरेशन कॉमेडी. डी, अ कॉमेडी ऑफ द डे. जर भावनिक कॉमेडीचा जर विचार केला तर ती काय आहे? रिएक्शन टू द रिस्टोरेशन ऑफ कॉमेडी. रिएक्शन टू द रिस्टोरेशन कॉमेडी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, भावनिक कॉमेडी. हसण्याऐवजी अश्रू निर्माण करते, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46. वन ऑफ द नोटिसेबल फीचर्स ऑफ इंडियन इंग्लिश इज. आता इंडियन इंग्लिश जे आहे, जे आपण भारतामध्ये वापरतो इंडियन इंग्लिश, तर त्याचे फीचर्स काय आहेत हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. फर्स्ट आहे अ न्यू स्पेलिंग कन्व्हेन्शन. सेकंड आहे ओव्हर यूज ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सी, इनकरेक्ट एक्सप्रेशन. डी, लॉंग सेंटेन्स. जर इंडियन इंग्लिशचा जर विचार केला तर इंडियन इंग्लिश मध्ये जे काही प्रोनाऊन्सिएशन आहेत ते नॉर्मल आहेत. ग्रामर बघितलं तर ते पण आहे. त्याच्याबरोबर इंडियन इंग्लिश मध्ये मेटॅफर जास्त आहेत. मेटॅफर म्हणजे रूपक आलं का. त्याच्यानंतर नंबरिंग, नंबरिंग म्हणजे जसं की लॅक, जसं आपण मराठीत लॅक म्हणतो तसंच इंग्रजीमध्ये पण आपण त्याला लॅक म्हणतो, म्हणजे इंडियन लँग्वेज आहे. आणि त्याचबरोबर जर सगळ्यात महत्वाचं फीचर जर म्हटलं तर ओव्हर युज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इंडियन लँग्वेज मध्ये प्रत्येक वेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन बी, ओव्हर यूज ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. व्ही.एस. नैपॉल्स अ हाऊस फॉर अ मिस्टर बिस्वास डिस्पिक. आता व्ही.एस. नैपॉलची हाऊस फॉर मिस्टर बिस्वास डिस्पिक ही जे कथा आहे, जर तुम्ही या पुस्तकाचं जर वरचं चित्र जर पाहिलं, फर्स्ट पेज, फ्रंट पेज, तर त्या फ्रंट पेजवर तुम्हाला एक असं घराचं चित्र दिसेल. म्हणजे तुम्हाला काय वाटेल की हा, ही काहीतरी घराशी संबंधित कथा आहे किंवा घराशी संबंधित कादंबरी आहे किंवा घराशी संबंधित त्याच्यामध्ये काहीतरी आहे, असं आपल्या लक्षात येईल. इथं ऑप्शन आपल्याला काय दिलेले आहेत? विश्वास सर्च फॉर अ हाऊस, विश्वास बी ऑप्शन काय दिले? विश्वास मुवमेंट. सी आहे डायस्पोरिक प्रॉब्लेम्स आणि डी आहे अ ट्रॅजेडी. पण फक्त त्या घराचं चित्र आहे म्हणून आपण त्या घराशी संबंधित त्याच्यात माहिती असेल असं नाहीये. तर या पूर्ण कथेचं जर आपण वाचन केलं तर याच्यामध्ये विश्वास यांचं काय झालेलं आहे, विश्वास ज्याला मोहन असं नाव दिलेलं होतं, तर शेवटपर्यंत विश्वास यांच्याशी रिलेटेड त्याला जोडलेला आहे, परंतु नाव तिथं मोहन होतं. की या जो व्यक्ती होता, या व्यक्तीचा जन्म काय झालेला होता? दुर्दैवी होता. आणि दुर्दैवी होता म्हणजे काय, तर याच्या जन्माबद्दल जे पंडित सीताराम म्हणून एक व्यक्ती होते, त्यांनी काय केलेलं होतं की अनेक अशा भविष्यवाणी दिल्या होत्या किंवा चेतावणी सांगितल्या होत्या की हा व्यक्ती असा असा आहे किंवा याच्यामुळे घरातील हा हा मरण पावेल, हा हा इकडून तिकडं जाईल, म्हणजे जे काय असेल जसं आपण भविष्यवाणी लहानपणी पाहतो तशाप्रमाणे, की त्याच्याबद्दल अनेक चेतावण्या दिलेल्या असतात. आणि त्या चेतावण्या जसं जसं त्या पंडित सीताराम यांनी सांगितल्या होत्या त्याच प्रकारे सांगितलेलं जातं आणि त्याचप्रमाणे घडत जातं. म्हणजे पंडित सीताराम यांनी सांगतात की या मुलामुळे त्याचे वडील मरणार आहेत, तर त्याचे वडील पण मरतात. त्याचबरोबर या मुलाला पाण्याची भीती आहे, अशा तशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आणि त्या गोष्टीनुसार त्याला पूर्ण आयुष्यात कशा समस्या येतात या समस्येबद्दल याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या समस्येचा जर विचार केला किंवा या गोष्टींचा विचार करून जर आपले जे ऑप्शन आहेत त्यांचा जर विचार केला आपण, तर याच्यामध्ये ऑप्शन सी, डायस्पोरिक प्रॉब्लेम्स, म्हणजे ज्या काही विखुरलेल्या समस्या होत्या त्या समस्येची लिखाण या कवितेमध्ये होते, सॉरी या कथेमध्ये होतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन
सी, डायस्पोरिक प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 48. In the English language, there are dash dash sounds in all. आता इंग्लिश मध्ये टोटल किती साऊंड्स आहेत, तर याचं सगळ्यांनाच उत्तर माहित असेल. याचं उत्तर आहे 44. लँग्वेज साऊंड्स आर मेड ऑफ फोनिम्स, ॲलोफोन्स अँड फोनॉलॉजी, हे सगळ्यांना माहिती. तर मेन आपल्याला फोनिम्स म्हणजे कायच्या विषयी बारकाईने अभ्यास केला पाहिजे, ॲलोफोन्स बद्दल बारकाईने अभ्यास केला पाहिजे, आणि नंतर काय सांगितलेलं, फोनॉलॉजी. फोनॉलॉजी बद्दलही आपल्याला त्याच्या बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर हे जे 44 साऊंड्स आहेत, याचं डिस्ट्रीब्युशन कसं कसं केलेलं आहे हे आपल्याला पाहिजे. त्याच्यापैकी कॉन्सोनंट कितीच आहेत, डायग्राफ कितीच आहेत, आर कंट्रोल साऊंड कितीच आहेत, लॉंग वॉवेल्स किती आहेत, शॉर्ट वॉवेल्स किती आहेत, डिप्सॉंग्स किती आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. जर कॉन्सोनंट पाहिले तर 19 कॉन्सोनंट्स आहेत. त्याच्यानंतर 7 डायग्राफ्स आहेत, 5 आर कंट्रोल साऊंड्स आहेत, 5 लॉंग वॉवेल्स आहेत, 5 शॉर्ट वॉवेल्स आहेत, 2 डिप्सॉंग्स आहेत, आणि एक काय आहे किंवा 2 ज्याला आपण ओ साऊंड असं म्हणतो त्यांचा एक समावेश आहे. तर असे टोटल मिळून 44 साऊंड तयार होतात. म्हणजे इंग्लिश लँग्वेज मध्ये किती साऊंड्स आहेत, 44. तर करेक्ट ऑप्शन इज सी. क्वेश्चन नंबर 49. तुकाराम कॉल्स गॉड बाय द नेम ऑफ डॅश इन आय स्क्रेबल अँड कॅन्सल इट अगेन. मी ओरडलो आणि ते परत कॅन्सल केलं. याच्याशी संबंधीची कविता जी गोष्ट आहे किंवा जी माहिती आहे त्याच्याशी काय, तुकाराम देवाला कोणत्या नावाने म्हणतो. गॉड, गॉड तर असू शकत नाही, कारण गॉड क्वेश्चन मध्ये पण आहे, ऑप्शन मध्ये पण आहे, ते गॉड असू शकत नाही. विठ्ठल पण नाही. तर तुकाराम देवाला काय म्हणतो की हेवनली क्रिटिक, म्हणजे स्वर्गीय समीक्षक समजतो तो देवाला. म्हणजे स्वर्गामधून तो काय करतो की सगळ्या गोष्टींचं समीक्षक करतो. म्हणजे कोण कसं वागतो, काय करतो, पूर्ण गोष्टीचं समीक्षक. त्यामुळे तुकाराम इथे देवाला काय म्हटलं जातं, हेवनली क्रिटिक. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 50. जॉन डोने, बघा जॉन डोने बद्दल आपण जसा पेपर सुरू झालाय तर 50 प्रश्नापैकी जवळपास 4 ते 5 प्रश्नामध्ये आपण जॉन डोनी यांच्याबद्दल नाव ऐकलेलं आहे. जॉन डोनी यांचं जे लिटरेचर आहे ते खूप सुंदर आहे, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या, कारण त्याला अनुसरून प्रश्न मिळतात. क्वेश्चन नंबर 50. जॉन डोने सेज इन द बेट दॅट डॅश आर वायझर दॅन हिम. जॉन डोनी यांनी काय सांगितलेलं आहे की या कवितेमधल्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत, त्या शेवटच्या 2 ओळी मी इथं तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच लक्षात येईल. तर 2 लाईन्स काय आहेत, दॅट पोयम मधले, दॅट फिश दॅट इज नॉट कॅच देअर बाय आलास इज वायदर फार दॅन आय. म्हणजे जो मासा पकडला गेला नाही तो माझ्यापेक्षा वायझर आहे किंवा तो माझ्यापेक्षा चांगला आहे. आणि जर फिशशी संबंधित पाहिलं तर आपल्याला ऑप्शन बी दिसतो, द फिश दॅट इज नॉट कॉट बाय द बेट ऑफ द बिलोड. ह्या असं शेवटच्या 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी.